आणि भारतीय संविधान यांना मानाचा मुद्दा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय सोनवणे सर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले शाहीर, माझे मुख्याध्यापक भास्कर सर, बोंद्रे साहेब आणि राजीवजी गवई सर आणि इथले गृहपाल चोर पगार सर, उपस्थित तरुण तडफदार शाबूत बुद्धीच्या सळसळत्या रक्ताच्या माझ्या तरुण मित्रांनो, आज तुमच्याशी संपर्क साधताना मला आनंद होत आहे। त्याला आपल्यात मिसळता येते। सुरुवातीला बिरसा मुंडाबद्दल थोडंसं सांगणार, बाकी पुढे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। बिरसा मुंडा यांनी क्रांती केली। क्रांती आणि प्रतिक्रांती हा दोन भाग असतो। क्रांती म्हणजे काय? एकदम बदल। आलेली परिस्थिती जशी तशी चालली आहे याला क्रांती नाही म्हणतात। त्यात थोडंफार बदल असेल त्याला क्रांती नाही म्हणतात। आलेल्या परिस्थितीमध्ये बदल करून टाकणे, आले रूढी परंपरा चुकीच्या असतील त्या बदलून टाकणे, त्याला क्रांती म्हणतात। सळसळत्या रक्ताचे तरुण ते क्रांती करू शकतात। बुद्धी प्रामाणिकवादी लोक ते क्रांती करू शकतात। ही क्रांती बिरसा मुंडांनी केली। बिरसा मुंडाचा वाद कोणाशी होता? आपल्या समज आहे बिरसा मुंडाचा वाद फक्त इंग्रजांशी होता। इंग्रज गेले, आता बिरसा मुंडाचं काम संपलं, असंच की नाही? युद्ध त्यांनी वाद कोणाशी होता बिरसा मुंडांचा? बिरसा मुंडा जेलामध्ये कोणी टाकलं? इंग्रज। कशाबद्दल टाकलं? जंगल जमीन याबाबत। इंग्रज गेले, आता तो प्रश्न राहिला का? समस्या राहिली का? वांगचुंगचं नाव ऐकलं का आपण? वांगचुंग, वांगचुंग नाव ऐकलं आपण? वांगचुंग आपला आदिवासीच ऐकलं का कोणी आपल्यापैकी? थ्री इडियट्स पाहिला कोण? थ्री इडियट्स, हो, थ्री इडियट्स मधला जो होता ना तो वांगचुंग, तो आमिर खान थ्री इडियट बनला। वांगचुंग सध्या कुठे आहे? कशाबद्दल काय झालं? बिरसा मुंडाचं वांगचुंगचं काय संबंध? आपण जयंती साजरी करतो, बिरसा मुंडा नाव येतो वांगचुंगचं। वांगचं जंगल जमीन, वांगचुंग हा संशोधक आहे, वैज्ञानिक आहे आणि बिरसा मुंडा सगळा क्रांतिकारक आहे। बिरसा मुंडाला जेलमध्ये टाकणारे कोण होते? इंग्रज होते, परकी होते, आपल्यावर राज्य करते होते। पण आता इंग्रज चालले गेले, आता राज्य कोणाचं आहे? आपलं आहे। आता काय आहे? लोकशाही आहे। मग वांगचुंगला जेलमध्ये टाकणारे इंग्रज आले का परत? वांगचुंगला जेलमध्ये टाकणारे आणि कशाबद्दल टाकणार? युट्यूबवर शोधा, काही पूर्ण माहिती सांगायला आपल्याला तितकी वेळ नाही।